नमस्कार सर्वांना. स्टडीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवरायांचे बालपण हा पाठ शिकणार आहोत की शिवरायांचे बालपण कसे होते, ते कसे घडले याविषयी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा. हा आहे शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान, म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तो किल्ला शिवनेरी. शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहनशाह याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव होते पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती झाली होती. शहाजीराजांच्या वाटेला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा त्या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना कोठे ठेवायचे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंचकडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. कोणी स्वीकारली तर विजयराज यांनी. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारशे झाले, म्हणजे बाळाचे नाव ठेवले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत. त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवाचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंताविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायाबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असे. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळा, वाघ यांची हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद होते. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशहाकडे. बघा, शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्याच चेतावनीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली.
निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची काय केली तर बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फत्तेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले आणि या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे किंवा राजाचे रक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजावर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरुद्ध त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. आता हे बघा, जिजाबाई व शिवराय कर्नाटकात आले. शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे सुप्याची पूर्वपार जहागीर आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटक गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराई त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांचे आपले मुख्य ठाण केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले, दरबार भरवू लागले. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये शिवरायांचे बालपण याविषयी माहिती पाहिलेली आहे. हे बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की छोटे शिवाजी त्यांच्या सवंगड्यासोबत गप्पा मारत आहेत आणि स्वराज्य कसे स्थापन करायचे याविषयी चर्चा करत आहेत. हा पहा स्वाध्याय आहे ह्या पाठावरचा. तर तुम्हाला हा स्वाध्याय पूर्ण सोडवायचा आहे.